ज्या पद्धतीनं हनुमान चालीसाचं वाचन केल्यामुळं राजद्रोहाचा गुन्हा, जे कठोर कारवाई इंग्रजांच्या काळामध्ये जी कलम राजद्रोहाची लोकमान्य टिळकपासून गांधीजींपासून सुभाषचंद्र बोस अनेक जे आमच्या देशासाठी ज्यांनी देश स्वातंत्र्यासाठी जे लढाया लढले त्यावेळेस इंग्रजांनी ही कलम आणली होती आणि इंग्रजांनी ही कलम देशद्रोहाची अनेक महान थोर महापुरुषांच्यावर दाखल केली आणि तोच कठोर कायद्याचा वापर करून आम्ही हनुमान चालीसा वाचत आहे। हनुमान चालीसा म्हणजे बजरंगबलीच्या माध्यमातून अनेक संकट हनुमान चालीसा वाचन केल्यानंतर मुक्त झालं पाहिजे या उद्देशानं आपण नेहमी आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे आपल्यावर आलेले संकट, साडेसाती आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये अत्यंत शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य जनता, बेरोजगारी, लोड शेडिंग, मोठ्या प्रमाणाची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये वाढलेली आहे। परिस्थितीमध्ये हाहाकार बसलेला आहे आणि उद्धव ठाकरे जेव्हापासून मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राची पूर्ण दुर्दशा झाली आहे। अशा परिस्थितीमध्ये हनुमान चालीसाचं वाचन करून त्यातून मुक्तता मिळाली पाहिजे। The situation, the condition of Maharashtra has become worsened since the time Uddhav Thackeray became the chief minister, and now reciting Hanuman Chalisa has also become a problem for the chief minister who called himself as the Hindu आणि आज खऱ्या अर्थानं केंद्र म्हणजे सुप्रीम कोर्टाचे मी आभार व्यक्त करीन आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा मी I'm really thankful for the Supreme Court, कायद्यावर राज्य and I only believe in the powers of central government because आदरणीय देशाचे there are पंतप्रधान some rules and regulations and there is some law that is being देशाचे गृहमंत्री अमित शाह committed by the central. आणि We law only minister किरण trust the रिजिजू words of the central. खऱ्या अर्थानं ज्या इंग्रजांनी केलेले सगळे कायदे मोडून काढण्याचं काम जर कोणी करत असेल तर मोदी सरकार करत आहे आणि हे खऱ्या अर्थानं आमच्या देशासाठी गर्व आहे की ज्या ठिकाणी We know that the law that was enacted by the British government, and now we can clearly witness that all that law that has been made by the British government has been taken by the Modi government, and that only can be done by the Modi central government. कोर्टाने या देशामध्ये एक चांगला दिलासा दिला। I'm very thankful to the Supreme Court for आणि मोदी सरकारचे Supreme Court and the central government to give us the इंग्रजांच्या काळामध्ये लागलेला कायदा त्यावर खऱ्या अर्थानं स्थगिती देऊन एक मोठा न्याय आमच्यासारख्या एक देशाच्या देशभक्ती आणि हनुमान चालीसा, बजरंगबलीचं नाव, रामाचं नाव जर महाराष्ट्रामध्ये आम्ही घेत आहे त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा भेटलेला आहे नवनीत राणा यांचा त्या ठिकाणी बयान आहे आणि त्यानंतर ज्या अधिकारी जो संजय पांडे मुंबई कमिशनर आहे त्या कमिशनरनी मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्या कमिशनरला काहीतरी मोठ्या प्रमाणे प्रलोभन दिलं की भविष्यामध्ये त्याची कशा प्रकारे उन्नती होणार आहे, कशा प्रकारे त्याला कुठल्या तरी पदाची लालूच दिली आणि त्याला पाहून त्यांनी एका महिला खासदाराला घरामध्ये पोलीस पाठवून 14 दिवस जेल कोठडीमध्ये ठेवणं, 2 दिवस लॉकअप मध्ये ठेवणं आणि अशा प्रकारचे एक कृत्य केलेलं आहे। त्या विरोधामध्ये पार्लमेंटच्या माध्यमातून खासदार नवनीत राणा न्याय मागणार आहे आणि 23 तारखेला त्याची सुनावणी आहे। त्या संदर्भात संपूर्ण नवनीत राणा त्या ठिकाणी मांडतील आणि त्याचप्रमाणे आज महानगरपालिका मुंबई त्याच्या माध्यमातून ज्या नोटीस आमच्या फ्लॅटसाठी दिलेली आहे आणि त्या नोटीसच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जी बिल्डिंग 2007 मध्ये बांधल्या गेली, 2005 आणि 7 मध्ये बांधल्या गेली, त्याच्यानंतर 7-8 वर्षानंतर आम्ही त्या ठिकाणी फ्लॅट घेतला आणि पूर्ण मुंबईमध्ये आमचा एकच फ्लॅट आहे। अनिल परबचे जर 10-15 फ्लॅट आहे, संजय राऊतचे 10-15 फ्लॅट आहे। मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात मुंबई महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार करून मुख्यमंत्र्यांच्या करोडो रुपयाच्या प्रॉपर्ट्या मुंबईमध्ये आहे, पण आमच्याजवळ आमच्या मेहनतीचा एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून एकच फ्लॅट माझ्या मुंबईमध्ये आहे आणि तो सुद्धा मुंबई महानगरपालिकेने 2005 मध्ये त्या बिल्डरला परमिशन दिली, ओसी दिली
त्या बिल्डरच्या पूर्ण प्लॅनला मंजुरी In दिली. 2005, त्यावेळेस the, सुद्धा मुंबई builder had महानगरपालिकेमध्ये given the महापौर property शिवसेनेचा होता. for महाशिवसेनेची the सत्ता construction. होती. And of आणि course, त्याच्या at 5-6 that point वर्षानंतर at that point तो also फ्लॅट आम्ही where the विकत घेतला. Shivsena आणि was in आज power in the 15 BMC, वर्षानंतर we have जर permission of the मुंबई BMC for the महानगरपालिकेची नोटीस आम्हाला construction. येत आहे फक्त उद्धव ठाकरेंच्या And now we सांगण्यावरून. can see that we त्या are ठिकाणी receiving आम्हाला a नोटीस notice देऊन from आमच्या the फ्लॅटची BMC. मोजमाप होते. मी वारंवार सांगितलेलं आहे की आम्ही जेलामध्ये असताना आम्हाला नोटीस देणं, आमचं घर बंद असताना आमच्या घराला नोटीस They are चिकटवणं, doing this purposely म्हणजे because इतक्या everyone knows that खालच्या we were in the jail and स्तरावर we were served जर with the राज्याचा notice that we मुख्यमंत्री were in the उतरत jail by the असेल BMC. आणि त्या खालच्या स्तरावर उतरून This is जर just an खऱ्या अर्थानं tendency. एका महिला खासदारांना आणि त्या विधिमंडळामध्ये जे मी आमदार आहे The intention, माझ्यासारख्या व्यक्तीला जर त्रास it's द्यायचं काम a करत असेल intention by तर the एक लक्षात ठेवा, Shivsena and मुंबई also the Maharashtra government महानगरपालिका just to ही trouble us and just शिवसेनेची because we wanted to भ्रष्टाचाराची resign लंका आहे. Chalisa. आणि खासदार नवनीत राणा आणि मी But one should know that this is a महानगरपालिकेमध्ये corruption युद्ध पातळीवर government. उतरू आणि जी भ्रष्टाचाराची लंका मुंबई महानगरपालिका आहे उद्धव ठाकरेंची त्यापासून This is मुक्त the corruption करण्यासाठी lanka in मुंबईकरांना Mumbai आणि एक and विकासाचं also in पाऊल, Maharashtra by the एक Maharashtra चांगल्या दिशा government. दाखवणारं पाऊल त्या मुंबई महानगरपालिकेमध्ये पडलं पाहिजे. याच्यासाठी सुद्धा This आम्ही is the काम only करणार आहे. thing to Delhi and त्याचप्रमाणे meeting लीलावतीमध्ये central government because I want to expose all लीलावतीमध्ये the पाहिलं, extortion, नवनीत the corruption राणांचा that is ज्या led by जेलामध्ये Maharashtra government. खऱ्या अर्थाने त्यांनी सांगितलं की मला पूर्ण बॅक पेन होत आहे, मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे, मला ऍडमिट There were करा. several complaints पण by जेल Navneet प्रशासन Rana in a हे day that त्या she has a ठिकाणी back pain. मुख्यमंत्र्यांच्या दबावामध्ये होतं आणि जेल प्रशासन जर मुख्यमंत्र्यांच्या दबावामध्ये आहे, नवनीत राणाला ऍडमिट करायला तयार नाही आहे, तर बेल झाल्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिले लीलावतीमध्ये जाऊन ऍडमिट झाल्या. त्या ठिकाणी त्यांनी एक्सरे केला, MRI केला, सर्व प्रकारच्या ब्लडच्या टेस्ट केल्या. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी ECG केलं, सोनोग्राफी केलं आणि 3 दिवस त्यांनी पूर्ण आपल्या प्रकृतीची पूर्ण चाचणी करून त्या ठिकाणी डॉक्टरांनी दिलेली ट्रीटमेंट त्या ठिकाणी त्यांनी घेतली. आणि त्या ठिकाणी BMCची नोटीस नवनीत राणांनी MRI काढल्यानंतर त्या ठिकाणी BMC त्या लीलावती हॉस्पिटलला नोटीस देते. म्हणजे मला उद्धव ठाकरेंना विचारायचं आहे की तुमचे जे शिवसेनेचे काही जे माजी महापौर आहे, आमदार आहे किंवा आणखी काही शिवसेनेचे कार्यकर्ते आहे, त्यांना काय बाळासाहेबांनी सांगितलं होतं काय की नवनीत राणाची जर तब्येत खराब झाली तर त्या ठिकाणी जाऊन त्यांनी चौकशी करायला पाहिजे, आमदार रवी राणाची चौकशी करायला पाहिजे. अरे एवढे शिवसैनिक कोरोनामध्ये मरण पावले, अनेक शिवसैनिकांचे ऑपरेशन करायला त्यांना पैसे नसते, त्या लोकांच्या संरक्षणासाठी मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा पाहिजे अशी भावना बाळासाहेबांची होती. पण त्या शिवसैनिक सुद्धा आज जे पाहत असाल की एकाही शिवसैनिकांच्या तब्येतीवर किंवा त्याच्या इलाजावर किंवा त्याला मदतीसाठी मुख्यमंत्र्यांनी कधी त्यांना पुढे पाठवलं नाही. पण नवनीत राणा ऍडमिट झाल्या तर त्यांच्या पूर्ण तब्येतीची काळजी, त्यांच्या पूर्ण तब्येतीची माहिती जर राज्याचा मुख्यमंत्री या आमदार आणि माजी महापौर आणि बाकीच्या माध्यमातून करत असाल तर मला असं वाटते महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. कारण की BMCची नोटीस जर लीलावतीला जाते, मला उद्धव ठाकरेंना सांगायचं आहे राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते जरी इंग्रजांच्या कायद्यांचं पालन करत असेल, इंग्रजांच्या विचारावर चालून कुठेतरी आमच्यावर अत्याचार करत असेल, पण BMC हे हॉस्पिटल आहे. माझं घर पाडलं तर मला परवा नाही, तुम्ही द्वेषाची कारवाई माझ्या घरावर करा, पण लीलावती जे आहे ते एक हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटलवर जर तुम्ही BMCची नोटीस देताय ते कोणत्या अधिकारामध्ये तुम्ही देताय? अरे महाराष्ट्र राज्यामध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तर 6व्या माळ्यावर मुख्यमंत्री सहायता निधीचा पूर्ण फ्लोअरमध्ये काम चालत होतं, त्या ठिकाणी ऑफिस होतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून एक आमदार आपापल्या मतदारसंघामध्ये महिन्याचे 20 ते 25 लाख रुपयाचे गरिबांचे ऑपरेशन करत होते. आज तुम्ही 2.5 वर्षापासून त्या मंत्रालयामध्ये पाय ठेवला नाही. मुख्यमंत्री सहायता निधीचा जो कार्यालय ते बंद करून टाकलं आणि आज जर लीलावती सारख्या हॉस्पिटलला तुम्ही BMCची नोटीस देऊन त्या डॉक्टरांना जर दम देत असाल, ज्या डॉक्टरांनी पूर्ण कोरोनामध्ये अहोरात्र मेहनत केली आणि त्याच हॉस्पिटलमध्ये संजय राऊतचा सुद्धा इलाज झालाय, संजय राऊतचा इलाज त्या ठिकाणी झाला. संजय राऊतने सुद्धा ICU मधले फोटो व्हायरल केले. त्या ठिकाणी अनेक मोठमोठ्या लोकांचे त्या ठिकाणी इलाज होतात, गरिबांचे होतात. त्या ठिकाणी स्टाफ नर्स आहे, डॉक्टर आहे. त्या ठिकाणी तुम्ही हॉस्पिटलमधून प्रेस कॉन्फरन्स घेतात
सार्वजनिक त्या ठिकाणी डॉक्टरांना दम देता, नवनीत राणांच्या विरोधामध्ये अपशब्द वापरता. नवनीत राणा जेव्हा जेलमधून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतात तेव्हा किशोरी पेडणेकर आणि ती आमदार आणि बाकीचे काही लोक शिवसेनेचे आरोप करतात की नवनीत राणा नाटक करतात. अरे एका महिलेला तुम्ही त्या ठिकाणी लॉकअप एका महिलेला तुरुंगामध्ये टाकता, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करता हनुमान चालीसा वाचन केल्यामुळे, आणि त्या ठिकाणी तुरुंगामध्ये सुद्धा त्या महिलेचा छळ होते. त्या ठिकाणी तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं जात नाही आणि बेल दिल्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा बेल दिली न्यायालयाने त्याच्यानंतर त्यांनी पहिला इलाज लीलावतीमध्ये घ्यायला गेला तेव्हा सुद्धा शिवसेनेचे टीका होती की नवनीत राणा नाटक करताय. आणि MRIचा फोटो बाहेर आल्यानंतर तुम्ही त्याचा विरोध करण्यासाठी लीलावतीमध्ये जाता. मला एकच विनंती आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना की राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत, अनेक लोकांच्या समस्या आहेत, अनेक लोकांना न्याय द्यायचा आहे. ते सोडून तुम्ही जर लीलावतीला नोटीस देत असाल आणि उद्या जर लीलावतीचं मोजमाप कराल तर पूर्णपणे या पॉवरचा दुरुपयोग करत आहे. ही महाराष्ट्राची देशाची जनता पाहत आहे. डॉक्टरांचा अपमान तुम्ही केलेला आहे आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं, अरे बाळासाहेबांनी हिंदुत्व मजबूत करण्यासाठी काम केलं. तुम्ही इंग्रजांच्या विचाराला चालून इंग्रजांच्या कायद्याचा वापर करून जे लोक धर्माचा प्रचार करतात, बजरंगबलीचं नाव घेतात, रामाचं नाव घेतात, त्या लोकांना निष्पक्ष लोकांना आमदार खासदारांना जेलमध्ये टाकायचं काम तुम्ही केलेलं आहे. आणि बाळासाहेबांनी सांगितलं होतं की मला शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहिजे, शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवायचा आहे. पण तुम्ही त्या ठिकाणी सत्तेच्या लोभापायी भाजपच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून त्या ठिकाणी मोदीजींचं नाव घेऊन ज्या पद्धतीनं तुम्ही मतं मागितले, लोकसभेमध्ये तुमचे खासदार आले, विधानसभेमध्ये तुमचे आमदार आले, पण हे कशामुळे आले? मोदीजींचा फोटो तुम्ही मोठा लावला होता. मोदींचा फोटोच्या मोदींचं नाव घेऊन त्या ठिकाणी मतं जमा केले. आणि जेव्हा सत्ता करायची वेळ आली होती, देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवायची वेळ आली होती, त्याच दिवशी भाजपच्या सरकार बनणार होती भाजप शिवसेनेची, तेव्हा तुम्ही भाजपला धोका देऊन त्या ठिकाणी तुम्ही पळ काढून ज्या प्रकारे आघाडी बनवून स्वतः मुख्यमंत्री झाले, तेव्हाच खऱ्या अर्थानं तुम्ही बाळासाहेबांच्या विचाराची हत्या केली. बाळासाहेबांच्या विचाराची जर हत्या तुम्ही केली तर महाविकास आघाडीमध्ये सरकारमध्ये मुख्यमंत्री बनवून त्या ठिकाणी संपूर्ण शिवसैनिकांना तुम्ही पोरकं केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी 14 तारखेला तुम्ही जी सभा घेणार आहे, नेहमी मुख्यमंत्री एकच म्हणते, जेव्हा उद्धव ठाकरे सभा घेतात आम्ही मर्द आहे, आम्ही मर्दासारखं काम करतो. अरे बाळासाहेब जेव्हा वरतून पाहत असाल की ज्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच्या खुर्चीवर बसलेले आहे, एका मागासवर्गीय महिला खासदाराला ज्या मुख्यमंत्र्यांनी देशद्रोहाचा गुन्हा लावून जेलामध्ये टाकलं, ही उद्धव ठाकरेंची मर्दांगी नाही आहे. त्यांनी मर्दांगी म्हणाच्या आधी नामर्दांगी सारखं काम केलेलं आहे. एका महिलेला जेलामध्ये टाकून उद्धव ठाकरेंनी नामर्दांगी सारखं काम केलं आहे. बाळासाहेब सुद्धा वरतून पाहत असतील तर दुःखी होत असेल की कोणाच्या हातात ती सत्ता गेली आणि कोणाच्या हातात शिवसेनेचा कारभार गेला, हे त्यांना सुद्धा दुःख होत असेल. म्हणून 14 तारखेला त्यांची सभा जी आहे त्यांना महाराष्ट्राच्या जनतेसाठी, शेतकऱ्यासाठी, शेतमजूर सर्वसामान्य जनतेसाठी जे प्रश्न महाराष्ट्रामध्ये आहे त्या महाराष्ट्राला प्रश्नाला वाचा फोडासाठी आम्ही 14 तारखेला एक प्राचीन मंदिर जे आहे हनुमान मंदिर आहे आपल्या दिल्लीमध्ये, त्या ठिकाणी आम्ही शनिवारी 9 वाजता आरती करणार आहे. आणि त्या ठिकाणी कोण गदाधारी आहे आणि हनुमान चालिसाचं वाचन करून त्यासाठी हनुमानजीच्या संकटमोचन महाराष्ट्रात संकट झालं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला कुठेतरी सद्बुद्धी मिळाली पाहिजे. यासाठी आम्ही 14 तारखेला 9 वाजता हनुमान चालिसाचं वाचन आणि हनुमानजीची महाआरती, रामाची महाआरती दिल्लीमध्ये आम्ही करणार आहे सगळ्या भक्तांच्या उपस्थितीत. आणि त्या ठिकाणी मला असं वाटते की महाराष्ट्राच्या सुख शांतीसाठी आज खऱ्या अर्थानं हनुमान चालिसा महाराष्ट्रामध्ये आणि हनुमानजीचं नाव घेण्याची गरज पडली आहे. त्याचा विरोध राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करताय, हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे.
14 तारीख को सर क्या करेंगे वो थोड़ा हिंदी महाआरती पूरा एक बार हिंदी में क्या मैम बोल देंगे? या मैम बोलती है? आप बोल दीजिए। हाँ आप बोलिए मैम, आप बोलिए। पहले तो 124A जो आज सुप्रीम कोर्ट ने जो जजमेंट उस पर दी है, देश के 124A सेडिशन जो लगा था हमारे ऊपर, उसके अगेंस्ट और बहुत सारे ग्रेट लीडर्स हैं। मुझे इस बात का बहुत ही अफसोस है कि हमारे जब ब्रिटिश पीरियड जब था हमारे देश में, जब हमारा देश मुक्त नहीं हुआ था, तो जितने ग्रेट लीडर्स ने देश के हित में काम किया, तब ये कलम उनके अगेंस्ट लगी थी 124A सेडिशन, क्योंकि वो ब्रिटिशों के अगेंस्ट था। और अपने देश में जब फ्रीडम होने के बाद भी आज एक लोक प्रतिनिधि हो या आम जनता हो या आम पब्लिक, कोई भी हो इस देश में रहने वाला, अगर वो अपने धर्म का प्रचार प्रसार करता है, तो आज महाराष्ट्र में ये परिस्थिति निर्माण हुई है कि उनके ऊपर देशद्रोह 124A सेडिशन जैसा कलम लगता है। पहले तो सभी देशवासी उसी के अफसोस में थे, और आज जो सुप्रीम कोर्ट ने उस पर निर्णय दिया है और स्टे दिया है, जो भी अंडर ट्रायल जिन पे 124A चल रहा है, उस पे आगे की कोई कार्रवाई नहीं हो, और नहीं, कोई भी राज्य ने इस पे कार्रवाई ऐसे कलम पे की नहीं जानी चाहिए। अगर कोई करता है तो उसको पूरा राइट है, वो जाके कोर्ट में इसके अगेंस्ट लड़ सकता है। तो पहली बात, हमारे ऑर्डर में ही 124A का सेडिशन का ऑर्डर ने, जज ने खुद इसका जजमेंट दिया है कि ऐसी कोई भी कलम इन पे लागू नहीं होती है। तो आने वाले समय में जब जून में हमारा पार्लियामेंट होगा, एज ए मेंबर जब इसमें कोई भी अमेंडमेंट्स सरकार लाएगी, तो उस पर जरूर खड़े होके, क्योंकि ये चीजें मैंने भुगती हैं, और महाराष्ट्र से पहली मेंबर ऑफ पार्लियामेंट है महिला जिसको ये केस के अंदर कोर्ट जेल में भेजा गया, तो उस पर जरूर बोलेंगे। और एक चीज तो ये सरकार का, केंद्र सरकार का दिल से अभिनंदन करना चाहिए, क्योंकि आजादी के बाद पहली बार जितने भी ब्रिटिश कालीन जो भी कलमें हैं, उसको हटाने पे और उस पे अमेंडमेंट्स लाने में सिर्फ ये सरकार काम कर सकती है और कोई नहीं। और हमारे यहाँ पर ब्रिटिश रूल्स के जो नियम है, जो ऑफेंस है, उस पे काम करने वाला उद्धव ठाकरे, और ये सरकार मोदी ही जी सिर्फ ये सब चीजें हटा सकते हैं। पर हिटलरशाही आज भी मेरे महाराष्ट्र में उद्धव ठाकरे के माध्यम से महाराष्ट्र में सबने देखी है, पूरे देश की जनता ने ये महसूस किया और देखा भी है। उसके लिए तो उनका अभिनंदन करती हूँ। और जितनी भी तकलीफें मुझे दी हैं, मुझे लगता है लड़ने वालों के लिए तकलीफें लाके उन्हें थमा नहीं सकते हैं। हम लड़ने वालों में से हैं, ना ही डरने वालों में से, सबसे पहली बात। और जब मैं ओम बिरला जी को मिलके, हमारे स्पीकर को, मैंने सभी के साथ में किया कि 23 को प्रिविलेज के अगेंस्ट मेरा पूरा स्टेटमेंट होगा। जो जैसे जैसे इल्लीगली मुझे पकड़ा गया, इल्लीगली मुझे फोर्सफुली जेल लेके जाया गया, लेके गए, लॉकअप में डाला गया, वहाँ पे किस तरीके से ट्रीटमेंट हुई, उस विषयों पे मेरा 23 तारीख को मेरा स्टेटमेंट प्रिविलेज के सामने होगा। और वो मैं 23rd ऑफ दिस मंथ वो भी किया जाएगा। और उसके बाद प्रिविलेज कमेटी के सामने आप अपनी बात 100% प्रिविलेज ने समय दिया है, और उसमें अपनी पूरी चीजें जो भी मेरे साथ हुई हैं, और उसमें प्रिविलेज इज एज कंपेयर टू एज कोर्ट, इट इज गॉट ऑल दी राइट्स। जब आप प्रिविलेज के सामने बैठते हैं तो आपको शपथ दी जाती है कि जो भी घटना हुई, जिस तरीके से उसकी सत्य व्यथा आप यहाँ पे बताएंगे, उस तरीके से प्रिविलेज में शुरुआत की जाती है। और आप सभी को पता है, लीलावती ये बहुत जूना एक हॉस्पिटल है। मुझे बहुत हंसी आती है कि हम इतने रिस्पॉन्सिबल पर्सन है, जब हम एक आधे हाउस को रिप्रेजेंट करते हैं तो हमारे ऊपर जवाबदारी बहुत रिस्पॉन्सिबिलिटी से लोग हमारे ऊपर देते हैं। जब मैं लीलावती में थी, वो फोटो वायरल हुए हैं, आज ये नए कोई फोटोज वायरल नहीं हुए, फोटोज वायरल हुए हैं। बीएनसी का एक आधा व्यक्ति अपने प्राइवेट ट्रीटमेंट के लिए कोई हॉस्पिटल जाता है, ये कौन से किसी को राइट्स, कौन से, अगर मैं अंडर ट्रायल होती, अगर मैं जेल से उनके कस्टडी में होती और हॉस्पिटल जाती, सो देन द डिपार्टमेंट हैज ऑल दी राइट्स कि मेरे अगेंस्ट वो जो इंक्वायरी करना है वो हॉस्पिटल से कर सकते हैं, या उनका ऑफिशियली वो डिपार्टमेंट का है, बीएनसी का नहीं है, कोई भी मेंबर का नहीं है। और जिस तरीके से एक महिलाओं के पर्सनल क्या चेकअप हुए, किसका ट्रीटमेंट हुआ है, क्या मेडिसिन चालू है, ये पूछने का राइट इस देश में आज तक किसी भी हाउस को किसी ने दिया नहीं है।
उसके अगेंस्ट उद्धव ठाकरे काम कर रहे थे। मेरा उद्धव ठाकरे जी को सवाल है, क्वेश्चन था उस दिन भी था और आज भी है। प्रेस भी लिया उन्होंने। और जो महिलाएं जाके वहां पर पूरी फैकल्टी को टॉर्चर कर रही हैं, डॉक्टर को क्वेश्चन आंसर कर रही हैं, खुद कंपाउंडर है और वो डॉक्टर को क्वेश्चन कर रही है कि आपने क्या ट्रीटमेंट दी है। तो मुझे हंसी भी आई और मुझे दुख भी हुआ कि एक महिला की प्राइवेट चीजों के बारे में ओपनली चर्चा करके उनकी इंक्वायरी की, MRI की रिपोर्ट, ट्रीटमेंट की रिपोर्ट, उनमें क्या प्रॉब्लम है वो मांगने का राइट्स उन्हें किसने दिया? उद्धव ठाकरे गिर सकते हैं, ये तो सभी को पता है। उन्होंने उसी दिन दिखा दिया कि वो अपनी कुर्सी के लालच में कहां तक गिर सकते थे और उन्होंने उससे भी लिमिट क्रॉस करके हॉस्पिटल में जब अपने लोगों को भेजकर इंक्वायरी कराई तो उस दिन और दिखा कि उनका कोई स्तर बाकी अभी रहा नहीं है। तो मैं बोलती हूँ, मैं उनसे पूछती हूँ कि उद्धव ठाकरे 2 वर्ष अपने CM कार्यालय में गए नहीं। उन्होंने उसका एक ही रीजन दिया कि भाई मेरी तबीयत खराब है, इसके लिए आई कैन नॉट अफोर्ड टू मूव आउट फ्रॉम माई हाउस एंड आई एम स्कैर्ड ऑफ कोरोना, इसके लिए मैं घर से बाहर नहीं जा सकता हूँ। उद्धव ठाकरे जी ने उसकी पूरी MRI से लेके